घोषणा करून राज्य शासनाने संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 या वर्षाकरिता उत्पादनावर सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे। तसेच केंद्र सरकारने संदर्भ क्रमांक 8 अन्वये कप मॉडेल नुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे। त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एक वर्षाकरिता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, ती आता अंमलबजावणी करण्यात येणार आहे। त्याबाबतचा शासन निर्णय काय असणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। शासनाच्या संदर्भ क्रमांक 7 येथील शासन निर्णय तसेच केंद्र शासनाच्या संदर्भ क्रमांक 8 येथील पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना कप मॉडेलनुसार खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 या एका वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। त्यानुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून 1 वर्षासाठी निवड करण्यात आलेली आहे। त्यामध्ये योजनेची जी वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये नंबर 1, नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे। नंबर 2, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक ध्येय अबाधित राहणे। नंबर 3, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित